इन्कलाब जिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। तानाशाही बंद करो, तानाशाही बंद करो, संविधानाचा विजय असो, संविधानाचा विजय असो। आज येवला तहसीलमध्ये तुम्ही आज निवेदन देण्यासाठी इथं आले, का आले? काही दिवसापासून जे दिल्लीत चाललेलं जंतर मंतरवर एक म्हणजे विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे नीट फुटी बाबतीत ते अतिशय शांततेपणे चालू होतं, पण जी हुकुमशाही सरकार आहे यांनी जे लाठीचार्ज केलं विद्यार्थ्यांवर हे खूप निंदनीय व गंभीर घटना आहे। त्या घटनेचा आम्ही इकडं जाहीर निषेध नोंदवायला आलो व हे भूमी आहे जे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजची भूमी आहे। तर मी येवला नाही, नाशिक जिल्हा नाही, महाराष्ट्रातले प्रत्येक तरुणांना नेत्यांना आवाहन करतो का तुम्ही आवाज उठवा, ही तानाशाही हुकुमशाही कुठेतरी पण थांबवा। मला सांगा, तुम्ही आता तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिलं, अधिकाऱ्यांनी काय तुम्हाला उत्तर दिलं? ते उत्तर दिलं आम्ही लवकरात लवकर सरकारपाशी हे पाठवू आणि याची दखल घेऊ। अधिकाऱ्यांनी दखल नाही घेतली तर पुढचा निर्णय काय राहणार तुमचा? आत्ता जसं येवल्यात आहे तरी सुरुवात आहे सर। आत्ता जे म्हणतात ना येतो बी अंगडाई आगेवर लढाई, मग देशासाठी भगतसिंगजींनी जे बलिदान दिलं आम्ही ते व्यर्थ जाऊ देणार नाही। महात्मा गांधींनी जे देश आझादीसाठी लढाई केली ती आम्ही वाया जाऊ देणार नाही। हुकुमशाही थांबू। हे जे ब्रिटिश काल टाईमी हुकुमशाही होती, आम्हाला वाटतं ती हुकुमशाही सुरू झाली। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे आणि अभिजित दीपकेला आमचा जाहीरपणे पाठिंबा आणि समर्थन आहे। साहेब सांगा, तुम्ही आज येवला तहसीलवरती युवकांचं इथं आंदोलन घेऊन आलात, का घेऊन आलात? गेल्या ज्या 2-3 दिवसापासून जे देशात त्या ठिकाणी युवकांवर अन्याय त्या ठिकाणी चालू आहे, हा अन्याय त्या ठिकाणी अतिशय चुकीचा अन्याय त्या ठिकाणी सर्व युवकांवर चालू आहे। जे बेरहमीने पोलिसांनी त्या ठिकाणी लाठीचार्ज विद्यार्थ्यांवर केला आहे, हे अतिशय त्या ठिकाणी निंदनीय व लोकशाहीचे अतिशय घातक त्या ठिकाणी गोष्ट आहे। तर मी सरकारला एवढीच विनंती करतो, लोकशाही हा प्रत्येकाचा अधिकार आहे, आंदोलन करणे हे प्रत्येकाचं अधिकार आहे। प्रत्येकजण त्या ठिकाणी देशात ज्याच्यावर अन्याय झाला तो प्रत्येकजण आंदोलन करत असतो। तर त्यामुळे आंदोलन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला त्या ठिकाणी काही न्याय जर सरकारकडनं भेटत नसेल तर आंदोलन ही त्या ठिकाणी पहिली लोकशाहीची गोष्ट आहे। तर मी सरकारला एवढीच विनंती करेल, जे विद्यार्थी गोरगरीब विद्यार्थी आहे त्यांच्यावर लाठीचार्ज करणं हे कितपत योग्य आहे। तर माझी सरकारला त्या ठिकाणी विनंती असेल की विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कुठंतरी न्याय भेटला पाहिजे। आणि आज अर्जुन भाऊ असतील, सर्व येवल्यातले हिंदू मुस्लिम बांधव असतील, हे सर्व एकत्रित येऊन आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं आहे त्याला आम्ही जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी